महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालंच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेबांना एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनानुसार 29/9/2018 माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं एक पत्र आहे, ज्याची कॉपी मी आपल्या सगळ्यांना देते. त्यानुसार गिरणा नदीवर 7 बलून बंधाऱ्यांना च्या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली होती. त्या प्रकल्पाची किंमत साधारण 711.15 कोटी रुपये ही 2013-14च्या दरानुसार होती आणि त्याला शासकीय मान्यता, प्रशासकीय मान्यता सुद्धा त्या प्रकल्पाला मिळाली, वन मान्यता मिळाली आणि त्यानुसार 7 ठिकाणी हे बलून बंधारे मंजूर करून 0.90 TMC पाण्याचा वापर गृहीत धरून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे साधारण चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अंमळनेर, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि ज्या गावा 60 ते 70 गावं ही जवळपास गिरणीच्या आवर्तनावर अवलंबून असतात, त्या पाण्याच्या दुर्भिक्ष त्यांना फेस करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या सर्व गावांची जमीन ही ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना ह्या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार होता. परंतु भाजप सरकारने मात्र 2018ला ज्यावेळी राज्यपालांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली त्यावेळी केंद्र सरकारने याला 100% निधी द्यावा या अटीच्या अधीन राहून ही मान्यता राज्यपालांनी या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून दिली. परंतु 2018 ते आज तागायत या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा पोरखेळ करून त्यावेळी सरकारने मतं घेतली असा आमचा आरोप या सरकारवर आहे. परंतु जे काही असेल ते शेतकऱ्यांच्या विषयात आम्हाला राजकारण करायचं नाही. परंतु आज तरी आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पार पडलं, यात सुद्धा या विषयावर कुठलीही तरतूद झालेली नाही. आम्ही माननीय खासदारांची पण भेट घेऊन आम्ही लवकरच शिष्टमंडळ हे त्यांना सुद्धा या विषयाचं गांभीर्य समजावून सांगणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत आणि यानंतर आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना त्यांच्या संबंधित विभागांना पाठपुरावा करून साधारण 1 महिन्याच्या आत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपोषणाला बसण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांचा विषय लक्षात घेऊन आणि जवळपास 60 ते 70 गावांचा पाणी प्रश्न आणि शेतीचा प्रश्न लक्षात घेऊन सरकारने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा आणि या प्रकल्पाला मंजुरी द्यावी. यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यावर माननीय मंत्री महोदय जे कोणी असतील, आज आपला जिल्हा हा 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 केंद्रीय मंत्र्यांचा अतिशय वजनदार जिल्हा आहे आणि असं असताना एवढा मोठ्या प्रकल्पाकडे सोयीस्करपणे सर्व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर त्यांनी लक्ष घालावं. मला जेवढी माहिती आहे त्यानुसार केंद्राची अशी कुठलीही योजना नाही की ज्याला 100% केंद्र सरकार निधी देतं. त्यामुळे राज्य सरकारने यातला निदान थोडासा तरी जी काही मदत असेल किंवा जो काही निधी असेल तो राज्यांनी देऊन यात पुढाकार घ्यावा आणि केंद्राने त्यात बाकीची मदत करावी. असं असताना त्यांनी का पूर्णपणे केंद्रावर ढकललं, म्हणजे त्यांना हा प्रकल्प कधीच करायचा नाही का, अशी त्यांची शेतकरी विरोधी भूमिका आहे का, अशी आम्हाला शंका आहे. यावर लवकरात लवकर मार्ग न निघाल्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी उपोषणाला बसण्याचा इशारा आपल्या माध्यमातून सरकारला देतो. आणि त्या बंधाऱ्यामुळे अनेक जमीन जी आहे ती पाण्याखाली असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष आहे. आणि आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यांना आठवण करून देण्यात आलेली आहे. गेले काही वर्षापासून बलून बंधाऱ्याचा विषय आहे. जेव्हा MK अण्णा पाटील राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी बलून बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला. परंतु आजपर्यंत जवळपास 25 वर्ष होत आले. बलून बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये फक्त आश्वासनं मिळाले, कार्यवाही शून्य झाले. टेक्निकल कारणासाठी त्याला
काही अडचणी आहेत असं सांगण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी बलून बंधाऱ्याला जर पाठपुरावा केला तर मला वाटतं त्या ठिकाणचे हजारो एकर जमीन पाण्याखाली येऊ शकेल. हो, ते गिरीश महाजनांनी तर महारवतनाच्या जमिनी तुम्ही हिंमत असेल तर परत करून दाखवा, आपण परत केली तशी तुम्ही करून दाखवा असं म्हटलं. गिरीश महाजनांनी त्यांनी घेतलेली जी महारवतनची जमीन नव्हती, महाराची जमीन होती, ती जमीन यासाठी परत केली की त्यांनी 2 विधानसभा लढवल्या आणि त्या दोन्ही विधानसभेच्या लढवल्यामध्ये ॲफिडेव्हिट जे असतं, निवडणूक पत्र द्यावं लागतं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. त्या दोन्ही याच्यामध्ये शपथपत्रामध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी लिहिली नव्हती आणि मला हे माहीत होतं, पण त्यावेळेस मी तक्रार केली नाही. जर त्याची तक्रार केली असती की ह्यांनी आपली प्रॉपर्टी लपवली तर त्यांचं आमदारकी रद्द झाली असती कदाचित. पण त्यांनी म्हटलं की तक्रार का केली नाही, करायला पाहिजे होती असं म्हणणं होतं. आता त्यावेळेस ते आमचं बाळ होतं.